माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. शाहीर अमर शेख यांची ही रचना. याला छक्कड असं म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं हे प्रेरणा गीत ठरलं. लढा देत असताना माया प्रेम जपणारी आपल्या मातीची परंपरा. या मातीचं कौतुक आपणच तर करायला हवं. मी फक्त एवढंच सांगेन, स्वराज्याचे संयुक्त महाराष्ट्र या प्रवासाचं कौतुक ज्या मनाला नाही ती व्यक्ती मराठी. आजच्या दिनानिमित्त मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. प्रश्न पहिला, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा त्या राज्यात किती जिल्हे होते? प्रश्न दुसरा, महाराष्ट्र दिन हा अजून एका नावाने ओळखला जातो, ते नाव कोणतं? तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. याप्रमाणेच आपल्या मातीची आणखी एक मागणी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणं, आणि हा दर्जा प्राप्त करून देणं हा सुद्धा महाराष्ट्र धर्म आहे. 1915 साली लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीने पाहिलेलं स्वप्न 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आलं. एक भाषा बोलणाऱ्यांचं एक राज्य असावं हा लोकमान्य टिळकांचा विचार. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आज मराठी भाषेचं, साहित्याचं, नाटक, सिनेमांचं आपण कौतुक करू शकतोय. मराठी भाषिकांची एकी साहित्य संमेलनातून निर्माण झाली. हे वाक्य खुद्द यशवंतराव चव्हाण यांचं. महाराष्ट्राच्या नसानसातून कला, साहित्य वाहते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा सामान्य लढा नव्हता. यात एक विशेष मागणी होती. मुंबईसह महाराष्ट्र मिळालाच पाहिजे, आणि यासाठी 107 जणांनी बलिदान दिलं होतं. या 107 जणांच्या बलिदानावर आपली आज लाईफस्टाईल उभी आहे, याची जाण ठेवूयात. 21 नोव्हेंबर 1956 ला मुंबई महाराष्ट्राला देण्याचं नाकारलं. तेव्हा फ्लोरा फाउंटनने मराठी माणसाचा संताप आणि निषेध पाहिला. आजच्या दिनाचं निमित्त साधून मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि जागरूकतेचं कौतुक करूया. कौतुक करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला. आज कौतुक करूया आपल्या राज्याचं, संयुक्त महाराष्ट्राचं, त्या स्वप्नाचं, विचारांचं, आणि नुसतं विचारांचंच नाही तर तो विचार देणाऱ्यांचं. कौतुक करूया तुमच्या, माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मराठी माणसाच्या अस्तित्वाचं. भाषेनुसार राज्य असली की त्या प्रांताची संस्कृती व भाषा यांचे संवर्धन होते. आजच्या काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या या विचारांचं कौतुक करूया. जसं आपला जीव वाचवण्यासाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं, तसंच मराठी अस्मितेसाठी आमच्या व पुढच्या पिढ्यांना उभं राहता यावं, यासाठी 1 मे 1960 हा दिवस मोटिवेशनल डे म्हणून ठरला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी समाजाचे अनेक घटक एकवटले होते. या एकीचे कौतुक करत त्यांची जाणीव आपल्यात जगूया. तुम्हाला माहिती आहे, आंदोलनाची गरज व त्याचे महत्त्व जाणून आचार्य अत्रे यांनी दैनिक मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. इंटरेस्टिंग ना? लढा देण्यास नवनिर्मिती ही मातीची देण आहे, आणि ही देण आपण जपू. लेखक, दिग्दर्शक, कलाकार एका पडद्यावरती तुमच्या समोर स्वप्न रंगवतात. तुम्हाला एक छानसं असं वास्तवातलं असो किंवा स्वप्न दाखवतात. पण एक स्वप्न अनेकांनी झगडून, लढा देऊन 1 मे 1960 रोजी प्रत्यक्षात आणलं, ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. हे स्वप्न ज्यांनी अस्तित्वामध्ये आणलं त्या सगळ्या आपल्या पूर्वजांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अभिवादन. याची आपण जाणीव ठेवूया, आणि या पुढच्या पिढ्यांपर्यंत ह्या गोष्टी कशा पोहोचवता येतील हे नक्कीच या सगळ्या गोष्टीचे प्रयत्न करूया. महाराष्ट्र दिनाच्या झपूर्झाकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.